त्यामध्ये राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदे अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू होणार आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आता शहांसोबत बैठक आहे आणि महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा आज रात्री सुटणार का याकडे राज्यासह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचलेत। शिंदेंसोबत उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे सुद्धा दिल्लीत आहेत। शिवसेनेच्या खासदारांनी विमानतळावर शिंदेंचं जोरदार स्वागत केलं। त्यानंतर थोड्याच वेळात दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महाबैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी शिंदे दिल्लीत पोहोचलेत। दरम्यान लाडका भाऊ दिल्लीत दाखल झाला असून बैठक सकारात्मक होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी। त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो, आहेत ना। सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। प्रमोद, नुकतेच शिंदे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, काय अधिकची माहिती? अमित शहा यांचं जे कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान आहे त्या निवासस्थानी एकनाथ शिंदे हे जे आहेत ते 5 मिनिटांपूर्वी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे असतील, राज्याचे माजी मंत्री उदय सामंत असतील आणि माजी मंत्री शंभूराज देसाई असतील, हे दोन महत्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळते। हे सांगितलं पाहिजे की उदय सामंत, शंभूराज देसाई आणि श्रीकांत शिंदे हे सगळे नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाटाघाटीसाठी ज्या महायुतीची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री पदासोबतच खाते वाटपाचा निर्णय जो आहे तो देखील आजच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी ही बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते। एकनाथ शिंदे यांच्याकडनं जरी मुख्यमंत्री पद गेलेलं असलं तरी इतर जे महत्वाची खाती आहेत ती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं या भेटीमध्ये चर्चा होणार आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा जर बघायला गेलं तर केंद्रामध्ये शिवसेनेच्या वाटेला अद्यापपर्यंत फक्त स्वतंत्र प्रभार असलेलं एकच राज्यमंत्रीपद मिळालं गेलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात जर केंद्रामध्ये विस्तार झाला तर त्यातील एखादं मोठं मंत्रीपद देखील शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला येऊ शकतं का, त्या अनुषंगाने देखील आजच्या भेटीमध्ये